मित्र हो, सायाटिका या आजारानं बऱ्याच लोकांना ग्रासलेला आहे. सायाटिका हा आजार अतिशय त्रासदायक आहे. याच्यामध्ये नेमकं होतं काय, तर आपले मणके जे आहेत कमरेचे, ज्याला आपण L4, L5, S1, S2, S3 जो म्हणतो, तिथून काही नसा बाहेर येत असतात आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची सगळ्यात मोठी अशी एक नस असते, जिचं नाव आहे सायाटिक नस म्हणजे सायाटिक नर्व. आणि जेव्हा ह्या नसेच्या मुळाला कुठंतरी घर्षण होतं किंवा दाब बसतो, तेव्हा सायाटिका आजार आपल्याला होतो. नेमकं याच्यामध्ये काय होतं, तर कंबर तीव्र स्वरूपाची दुखते. आणि हे कमरेचं जे दुखणं आहे ते असं इकडून पाठीमागून सीट कडून असं पायाच्या, मांडीच्या, गुडघ्याच्या आणि पिंडरीच्या तिथं येऊन असं शेवटपर्यंत जातं. ह्या वेदना इतक्या तीव्र असतात की त्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर बेडवरून उठू देखील वाटत नाही. अशा पद्धतीनं तीव्र स्वरूपाच्या वेदना त्याच्या असतात. या ठिकाणी थंटण होतं, कधी कधी पिना किंवा सुया टोचल्यासारखी वेदना होते. सोबतच पाय बधीर होतो, पायामध्ये मुंग्या येणं, पाय जड पडणं किंवा चालताना तोल जाणं, ताकद नसल्यासारखी वाटणं, अशा देखील समस्या या सायाटिका आजारामध्ये होताना आपल्याला दिसून येतात. मग बऱ्याचदा काही उपचार करून वेदनाशामक गोळ्या घेऊन सुद्धा किंवा कुठले तेल लावून, मलम लावून सुद्धा हा त्रास कमी होत नाही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे याचं नेमकं जे कारण आहे, नस दबणं किंवा नसेला कुठेतरी घर्षण होणं, त्याच्यापासून आपल्याला आराम मिळत नाही. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 सोपे असे सहज करता येतील असे व्यायाम प्रकार सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या सायाटिक नर्ववर आलेला जो दाब आहे तो रिलीज होण्यासाठी, मोकळा होण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे. फक्त सायाटिकाच नाही तर कमरेच्या तिथल्या L4, L5, S1, S2 इथल्या ज्या काही नसा आहेत त्या देखील खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने मोकळ्या होण्यासाठी फायदा होणार आहे. यासोबतच हा आजार कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठीच्या 4 सोप्या टिप्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे. विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र, प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल व्यायाम कधी करायचा आहे, तर सकाळी उठल्याबरोबर बेडवरून खाली उतरण्याच्या आधीच तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे, किंवा तुम्ही वॉशरूम वरून आल्यानंतर सुद्धा हा व्यायाम करू शकता. नक्कीच चांगलं शरीर अतिशय दिवसाच्या सुरुवातीलाच नसा मोकळ्या होण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे. काय करायचंय, पहिला प्रकार बघूयात. याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं बसायचं आहे, बेडवरतीच करायचे हे व्यायाम. हे असं बसल्याच्या नंतर एक पाय तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीनं वर दुमडायचा आहे, गुडघ्यातून जेवढा दुमडेल तेवढा. आणि तुमची पाठ जी आहे ती सरळ राहील अशा पद्धतीची खात्री करायची. असं बाक येऊ द्यायचा नाहीये, कारण बाक आला की परत तुमच्या नसेवरती दाब येणार. आता तुम्हाला जास्तीत जास्त जेवढं शक्य होईल तेवढं सरळ बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुमचा गुडघा जो आहे तो अशा पद्धतीने समोरून तुमच्या छातीला दाबायचा आहे. आणि तुमचं नाक जे आहे, फक्त नाक म्हणतोय मी, हे अशा पद्धतीने गुडघ्याला लावायचं आहे. किती वेळा करायचं, हे 10 वेळा. बघा, परत खाली टेकवा. 1, पाठ सरळ. 2, खूप छान. 3, 4, 5, 6, 7, सोपं आहे. 8, मोकळं झालं पाहिजे. 9 आणि 10. त्याच्यानंतर हळूहळू हा पाय सरळ करायचा, दुसरा पाय फोल्ड करायचा. अशा पद्धतीनं पाठ सरळ आणि परत सेम तशाच पद्धतीनं असा पाय वर उचलायचा, पाय नाकाला लावायचा आणि त्याच्यानंतर खाली ठेवायचा. हे बघा 10 वेळा. 1, 2, 3, 4, 5, 6, खूप छान. 7, 8, 9 आणि 10. खूप छान. हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा सोपा प्रकार काय करायचा आहे, अशाच पद्धतीनं पाठ सरळ ठेवायचे, गुडघा फोल्ड करायचा. आता हात मात्र कुठे ठेवायचा आपल्याला, मिचकीमध्ये, म्हणजे गुडघ्याच्या पाठीमागच्या तिथं, हे अशा पद्धतीनं मांडलेला. आणि हा जो पाय आहे आपल्याला 10 वेळा खालीवर करायचा आहे. पाठ सरळ ठेवायचे आहे. हे बघा, 1, 2, 3,
4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आता हा पाय सावकाश करायचा. हे बघा, पाठ सरळ ठेवणं महत्वाचं आहे. हा पाय सरळ ठेवायचा. परत 1 जेवढं शक्य होईल तेवढं, 2 3 4 5 6 7 8 9. हा व्हिडिओ चालू असताना तुम्ही करायला सुरुवात करा, तुम्हाला मोकळं वाटेल. 9 10. खूप छान. हा झाला दुसरा सोपा प्रकार. आता काय करायचंय, पायामध्ये थोडस अंतर घ्यायचंय. हा पाय जो आहे तो अशा पद्धतीने दुमडून ह्या पायाच्या मांडीला लावायचा आहे. लावला. हे बघा, हे अशा पद्धतीने हे मांडीला पाय लावलाय. बरोबर आहे. आता मी काय करणार आहे, माझा हा जो हात आहे तो इथं ठेवणार मी असा, आणि असं पूर्णपणे वळायचा प्रयत्न करणार. किती वेळा? 10 वेळा. 1 2. हे अशा पद्धतीने इथं आल्यानंतर 10 सेकंदापर्यंत थांबणार मी. हे अशा पद्धतीने हे बघा, हे का 10 सेकंद थांबेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाठ सरळ ठेवायचे. परत मी अशा पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता काही वेळेला तुम्ही इथं हात धरा मांडीला, काही वेळेला इथे धरा, आणि काही वेळेला इथे धरा. सुरुवातीला तुम्हाला अवघड जाईल इथं आणि इथं. सुरुवातीला मांडीलाच फक्त धरा. आता पायाला धरून बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्वस्थितीमध्ये या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाठ सरळ पूर्वस्थितीमध्ये या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पायाला हात लावून बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत मी करेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झालं. आता विरुद्ध पायाचं हे बघा, हे अशा पद्धतीने हे पाय काय करणार मी इथं लावणार, आणि मग परत हे अशा पद्धतीने पाठ सरळ ठेवणार. हा हात माग इथं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत पूर्वस्थितीमध्ये या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं असणाऱ्या ज्या स्नायू आहेत मणक्याच्या बाजूला, त्या स्नायू रात्रभर आखडून गेलेले असतात, आणि त्याच्यामुळेच आपल्याला सकाळी उठल्या उठल्या हा त्रास होतो. आणि म्हणून ह्याच्यामध्ये रिलॅक्सेशन यावं, ह्याची चांगली स्ट्रेचिंग व्हावी म्हणून हे व्यायाम प्रकार आहेत. तुम्ही बघा, कुठलाही प्राणी सकाळी उठल्यानंतर, झोपेतून उठल्यानंतर कधीही आळोके पिळोके देतो. कुत्रं तुम्ही बघितलं, मांजर तुम्ही बघितलं, मांजर असं पाय करतं, पाठवर उंच करतं, जांभळी देतं, ह्याला आपण स्ट्रेचिंग म्हणतो. पण माणूस हा असा प्राणी आहे, तो कधी सुद्धा स्ट्रेचिंग करत नाही. अगदी अगोदरच्या काळामध्ये आपण झोपेतून उठल्यानंतर आळोके पिळोके द्यायचो. आता तेवढा सुद्धा वेळ आपल्याला नाही. पण हे आळोके पिळोके जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत, ज्यालाच आता आपण मॉडर्न सायन्स मध्ये स्ट्रेचिंग असं म्हणतो. शुद्ध भाषेमध्ये, शुद्ध इंग्रजीमध्ये ते स्ट्रेचिंगचं महत्व कळतं, पण आळोके पिळोकेचं महत्व कळतं. हे शास्त्रोक्त पद्धतीने घेतले जाणारे आळोके पिळोके म्हणजे स्ट्रेचिंगच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे करणं अत्यंत गरजेचं आहे. पाठ असेल, मान असेल, कंबर असेल, या अवघडण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या झोपण्याची चुकीची पद्धत असेल, उशी जास्त घेणं असेल, किंवा मऊ गादी असेल, याच्यामुळे आपली पाठ, मान आणि कंबर अवघडण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रकारे परत मी पायाच्या खालच्या बाजूला हात लावेन आणि पीळ देईन. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर पायाला खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे परत पूर्वस्थितीमध्ये येईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता चौथा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, बटरफ्लाय करायचंय. हे अशा पद्धतीनं तुम्हाला तळपे एकमेकाला जोडायचे आहेत. तुमचा गुडघा जर जास्त दुमडत नसेल तर असंच करा. अशा पद्धतीनं तुम्ही हे करायचंय. हात इथं पकडायचे आहेत. आता माझा गुडघा जास्त दुमडतो, माझ्या दोन्ही टाचा इथं माझ्या जांघेच्या तिथं येऊन चिटकतात. अशा पद्धतीने तुम्हाला हे करता येणार आहे. हे जे आहे हे आतले जे स्नायू आहेत ते, आणि जेव्हा आपण अशा पोझिशन मध्ये बसतो तेव्हा आपल्या कमरेचा मणका जो आहे, माकड हाडाच्या तिथला जो मणका आहे तो एका सरळ रेषेमध्ये राहतो, आणि तिथं त्या नसेवरती, सायटिक नसेवरती आलेला जो दाब आहे तो मोकळा होण्यासाठी मदत होते.
आणि तिथं पुन्हा दाब येण्यापासून देखील मज्जाव होतो, प्रतिबंध होतो. म्हणून तुम्हाला ह्या व्यायामाने सायटिका या आजारामध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं आराम मिळण्यासाठी मदत होणार आहे. बघा, व्यायाम तुम्ही जर औषध समजून केला तर रोज माझ्यासोबत हा व्हिडिओ लावून माझ्यासारखं, तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. तुम्ही म्हणाल डॉक्टर कमाल आहे, आणि याचे कुठले साईड इफेक्ट नाहीत. मात्र करताना एक लक्षात ठेवा की यातला कुठलाही प्रकार करत असताना तुम्हाला काय अवघड वाटत असेल किंवा दुखत असेल, जास्त वेदना होत असतील, तर अशा वेळी तुम्ही थांबा किंवा हळूहळू करा, किंवा करण्याच्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. आपल्या आपल्या शरीराला कळत असतं की आपल्याला काय जमतंय, काय नाही, काय सहन होतंय, त्यानुसार हे सगळे व्यायाम प्रकार करायचे आहेत. आता हा आपण चौथा व्यायाम प्रकार बघतोय, ज्याला आपण बद्धकोनासन, बटरफ्लाय आसन म्हणतो. किती वेळा करायचे? 20 वेळा करा, तुम्ही 15 वेळा करा, 10 वेळा करा. हे अशा पद्धतीने जितकं तुमच्या मांड्या जमिनीला टेकवता येतील, गुडघे जमिनीला टेकवता येतील, तितकं तुम्ही हे करा. नक्कीच चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. पाठीचा कणा सरळ ठेवा. हे बघा, अशा पद्धतीने हा झाला चौथा प्रकार. आता पाचवा प्रकार काय करायचा आपल्याला? अशाच पद्धतीनं बद्धकोनासनामध्ये बसून पाय जे थोडेसे आहेत ते थोडेसे पुढे घ्यायचेत, आणि पुढे घेतल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला? पूर्ण आपली पाठ सरळ ठेवून, पाठीला कुबड काढायचं नाही, पाठ सरळ ठेवून काय करायचं आपल्याला? आपल्या पायाला डोक्याने टच करायचं. हे अशा पद्धतीने पाठ सरळ ठेवायचं, असं नाही करायचं. लक्षात घ्या, हे तुम्हाला दिसेल असं मी सांगतो, हे असं नाही करायचं. पाठ सरळ ठेवायचे, पाठ सरळ ठेवून मग पुढे झुकायचं. हे बघा, हे असं, हे अशा पद्धत. किती वेळा करायचे? 10 वेळा. 10 म्हणेपर्यंत थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दिसतंय तुम्हाला? दिसतंय, छान. ती परत मी सरळ होणार आणि अशाच पद्धतीनं सरळ होऊनच पुढे झुकणार आहे. हे बघा, 1 2 3 4 हनुवटी लावायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झाले दुसऱ्या वेळ. त्याच्यानंतर सरळ व्हा परत. हे 3, थांबा थोडा वेळ, उठा. 4, खूप छान आहे माऊली, तुम्ही करून बघा फक्त. सरळ व्हा. 5, थांबा थोडा वेळ, उठा. रामकृष्ण हरी माऊली म्हणा. 6, सरळ व्हा. 7, व्हेरी गुड. 8, 9, खूप छान वाटेल तुम्हाला, फ्रेश वाटेल एकदम. 10, व्हेरी गुड. आता 6वा प्रकार काय करायचंय? अशाच पद्धतीने तुम्हाला कॉटवरच, बेडवरच हे जे आहे ते पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचे, पाय थोडेसे क्रॉस असे घ्यायचेत. हे अशा पद्धतीनं क्रॉस करा आणि आपले हात जे आहेत ते अशा पद्धतीने नमस्कार पोझिशन मध्ये घ्या आणि असं बसा तुम्ही. हे बघा, हे अशा पद्धतीनं मलासन असं देखील म्हणतो आपण ह्याला. हे तुमची शौचास साफ होण्यासाठी आणि माकड हाल L4 L5 S1 S2 हे एका सरळ रेषेमध्ये येण्यासाठी आणि त्यांच्यावरचा दाब कमी होण्यासाठी या मलासनाचा आपल्याला फायदा होणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तुम्हाला खाली बसता येत नसेल तर थोडीशी उशी घ्या इथं, किंवा एखादा स्टूल घ्या आणि स्टूल घेऊन मग तुम्ही अशा पद्धतीनं फक्त काय करायचंय? ह्या कोपरानी ह्या दोन्ही गुडघ्याला अशा पद्धतीने बाहेर ताणायचंय आणि बसायचंय अशा पद्धतीनं. हे बघा, खूप छान हे आसन आहे, मस्त एकदम तुम्हाला वाटेल. पाठ सरळ ठेवायचे, देवाचं नामस्मरण करायचंय, रामकृष्ण हरी म्हणायचंय. हे बघा, किती वेळ बसायचंय? 1 2 मिनिट 3 मिनिट ह्या आसनामध्ये तुम्ही बसा. त्यातल्या त्यात जर तुम्ही पाणी पिऊन किंवा सकाळी कोमट पाणी पिऊन जर हे करायला व्यायाम सुरुवात केली असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला हा व्यायाम झाल्यानंतर तुमचं मलविसर्जन देखील चांगलं होण्यासाठी मदत होणार आहे. तुम्ही माऊली फक्त करून बघा, कारण जे छिद्र आहे संडास जिथून बाहेर येते ते चांगलं मोकळं होण्यासाठी आणि एका सरळ रेषेमध्ये येण्यासाठी, शौचासच्या नॉर्मल शास्त्रीय पोझिशन मध्ये येण्यासाठी खूप चांगली मदत होते. कुठेही शौचास अडकून राहणार नाही, खूप चांगल्या प्रकारे मदत होईल. आणि सायटिका या आजारामध्ये तर सुद्धा खूप चांगले रिझल्ट तुम्हाला अगदी काही दिवसामध्येच बघायला मिळतील. तर 2 मिनिट 3 मिनिट जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्ही ह्या पोझिशन मध्ये बसायचं आहे. तर हा झाला 6वा प्रकार. आता 7वा सोपा प्रकार काय करायचा आहे? अशा पद्धतीनेच बसायचंय आपल्याला आणि आपल्या पायामध्ये थोडंसं काय करायचं? आपल्याला अंतर घ्यायचं आहे. किती अंतर घ्यायचं आहे? तुमचा हा जो गुडघा आहे तो फोल्ड केल्यानंतर, इकडे पाडल्याच्या नंतर ह्याच्या टाचेला लागला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला अंतर घ्यायचं. हे बघा, हे असे इथं टाचेला लागला. हे बघा, आणि हे आपल्याला 10 ते 15 वेळा करायचं. हे बघा, 1 2 टाचेला लागलं बघा इथं. 3 पाठ सरळ ठेवायची. 4
5 6 खूप चांगला स्ट्रेच मिळणार आहे. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. खूप छान आहे. हे झालं. आता हा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला पद्धतीनं एक ओढणी घ्यायची आणि ओढणी घेऊन तुम्हाला खाली जमिनीवरती तुम्हाला खाली अशा पद्धतीनं झोपायचे कॉटवरती आणि ही पाय ज्या पायामध्ये ही ओढणी अशा पद्धतीनं लटकवायची आहे आणि दोन्ही टोकं जे आहेत त्याची आपल्या हातात ठेवायची आहेत आणि हळूहळू 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 काय करायचं आपला पाय उचलायचा जेवढं शक्य होईल तेवढं. हे बघा हे लेग रेज एक्सरसाइज म्हणतो, सयाटिकामध्ये खूप महत्वाची आहे. हे बघा हे अशा पद्धती तुमचं जर एवढंच येत असेल तर एवढ्यावरच ताणून ठेवा. इथं आल्यानंतर तुम्हाला कळ लागत असेल इथंच थांबा, पण हे तुम्ही धरून ठेवा. तुमचा जो हायेस्ट पॉइंट आहे दुखण्याचा कळ लागण्याचा तिथपर्यंत या. जास्त दुखेल असं पण नका करू, अलगद धरून ठेवा. परत पूर्वस्थितीमध्ये या. किती वेळा करायचंय? 10 वेळा. बघा 1 धरून ठेवून पुन्हा खाली यायचंय. 2 खूप चांगली स्ट्रेच आहे ओढणीमुळे खूप तुम्हाला ट्रॅक्शन मिळणार आहे. 3 आणि नसेवरचा दाब कमी होण्यासाठी मदत होणार. 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर विरुद्ध पायाचं. हे बघा खूप छान आहे माऊली. फक्त करायचंय सहन होईल असं. 1 गुडघ्यातून पाय दुमडायचा नाही. 2 3 4 थांबायचं थोड्या वेळ खाली यायचंय. 5 6 खूप छान. 7 8 झटका द्यायचा नाही. 9 धरून ठेवा आणि 10. खूप छान. हे बघा अशा पद्धतीनं धरून ठेवा जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ. परत हळूहळू खाली या. तर हे 10 सोपे व्यायाम प्रकार जर केले तर सयाटिका असेल, ची कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल किंवा सीट ढोपरं दुखत असतील, पायाच्या पाठीमागची बाजू दुखत असेल, बधीरपणा जडपणा आला असेल तर ह्याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट खूप कमी दिवसामध्ये बघायला मिळतील. मात्र हे करत असताना तुम्ही दररोज करायचंय आणि सहन होईल अशा पद्धतीनंच करायचंय. ओढाताण होईल, काहीतरी दुखेल, मुरगळेल, त्रिगळेल असं अजिबात करायचं नाही. मित्र हो, या व्यायामासोबतच 4 महत्वाच्या टिप्स तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात पहिली महत्वाची टिप आहे ती म्हणजे रात्री झोपत असताना कधीही मऊ गादीवर तुम्ही झोपू नका. कडक पृष्ठभागावरती तुम्ही झोपणं अपेक्षित आहे. नंबर 2, कधीही तुम्ही पुढे झुकून वजन उचलायचं काम अजिबात करू नका. किमान काही दिवस तरी ते करू नका. नंबर 3, कधीही तुम्ही जास्तीचा लांबचा प्रवास खड्डे असलेल्या रस्त्यातून किंवा झटका बसेल पाठीला किंवा कमरेला अशा पद्धतीचा प्रवास करू नका. आणि नंबर 4, कधीही आडवं पडल्याच्या नंतर उठत असताना नेहमी एका अंगावर होऊन सावकाश उठा. मानेच्या किंवा पाठीच्या कमरेच्या मणक्यावरती डायरेक्ट प्रत्यक्ष दाब येईल, ताण येईल किंवा भार पडेल अशा पद्धतीची कुठलीही हालचाल करू नका. नक्कीच हा व्हिडिओ चालू असताना कुणी कुणी हा व्यायाम केला आणि तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. या व्यायामाला तुम्ही 10 पैकी किती मार्क द्याल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. यासोबतच आजपासून सयाटिका, कंबरदुखी, पाठदुखी आणि पायदुखीच्या त्रासासाठी हे व्यायाम करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.
तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचा आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील सायटिका, पाठदुखी, कंबरदुखी, सीटदुखी किंवा पायदुखीच्या आजारामध्ये खूप चांगला आराम मिळेल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्य विषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.